सुरुवात ॲक्चुअली माझी जेव्हा 12वी सुरू होती तेव्हा झाली. माझं 11वी-12वी सायन्स होतं आणि तेव्हा मी ज्या कोचिंग क्लासमध्ये होते, सो तिथे त्यांनी विचारलं होतं, की कोणाला जर जर्मन येत असेल तर तुम्ही आम्हाला भेटा. सो मी म्हटलं, की मला 8वी, 9वी, 10वी जर्मन होतं, सो मला तेवढं येतं. तर त्यांची रिक्वायरमेंट होती, की 11वीला शिकवायचंय. त्यामुळे मला काही हे नव्हतं, की शिकवता येईल, नाही येईल. पण एक थ्रिल म्हणून त्या वयात त्याप्रमाणे म्हणून मग थ्रिल म्हणून मी म्हटलं, ठीक आहे चालेल. गावातनं मुलं जास्त येतात पुण्यात इंग्लिश शिकायला आणि एस्पेशली एमपीएससी यूपीएससी साठी इंग्लिश खूप जास्त महत्वाचं असतं. सो त्यांना ते स्कोअर करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे इंग्लिशसाठी बरेच एक्सपिरियन्स असे आहेत. कसं होतं, की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात. जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय किंवा तुम्ही मेडिसिनमध्ये आहात, तर त्या देशातली आपल्या देशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे त्या फील्डसाठी. टीम जेवढी जास्त तुमची चांगली असते, तेवढं तुम्ही जास्त पुढे प्रोग्रेस करता. त्यामुळे इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, की माझ्याकडे चांगली लोक आहेत. कसं करायचं किंवा ट्रेनिंग जर कोणाला प्रोव्हाइड करायचं असेल तर काय काय म्हणजे एलिजिबिलिटी कशी हवी एका ट्रेनरची. सो त्या सगळ्या गोष्टी मी आधी करत होते आणि नंतर मी 2019 मध्ये स्वतःचं सुरू केलं. नमस्कार. मराठी मध्ये मी सुहास तुमचं स्वागत. तर आज आपण भेटतोय दिशा जोशी मॅमना, की ज्या वेगवेगळ्या भाषांबद्दल किंवा भाषेतल्या करिअर बद्दल पण सांगतील, त्यांच्याकडे काय सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल पण सांगतील. आणि नक्की जर तुमच्याकडे कोणी पाल्य असेल किंवा आसपास जर तुम्हाला काय स्वतःला करायचं असलं, वेगळं काहीतरी शिकायचं असलं, तर डेफिनेटली तुम्ही कमेंट डाऊन करू शकता, सांगू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण आम्ही यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स देतो. तुम्ही डेली त्यांना फोन केला तरी सुद्धा चालेल. तर चला सुरुवात करू आजच्या सेशनला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार, माझं नाव दिशा जोशी. मी डेल्व्होस लँग्वेज अकॅडमीची फाउंडर आहे आणि गेले 4 वर्ष आम्ही या फील्डमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या भाषांसाठी आम्ही मुलांना किंवा अडल्ट्सला फॉरेन लँग्वेजेससाठी ट्रेन करतो. तर कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आहेत तर बेसिक इंग्लिश आहे, जर्मन आहे, फ्रेंच आहे, जापनीज आणि स्पॅनिश ह्या सगळ्या लँग्वेजेस आहेत. आणि गेले 4 वर्ष आता आपण ह्या फील्डमध्ये आहोत आणि आपण 500+ मुलांना यासाठी ट्रेन केलंय. थोडंसं तुमच्याबद्दल, की तुम्ही या क्षेत्राकडे कशा आलात किंवा सुरुवात कशी झाली? बरोबर. सुरुवात ॲक्च्युली माझी जेव्हा 12वी सुरू होती तेव्हा झाली. माझं 11वी-12वी सायन्स होतं आणि तेव्हा मी ज्या कोचिंग क्लासमध्ये होते, सो तिथे त्यांनी विचारलं होतं, की कोणाला जर जर्मन येत असेल तर तुम्ही आम्हाला भेटा. सो मी म्हटलं, की मला 8वी, 9वी, 10वी जर्मन होतं, सो मला तेवढं येतं. तर त्यांची रिक्वायरमेंट होती, की 11वीला शिकवायचंय. त्यामुळे मला काही हे नव्हतं, की शिकवता येईल, नाही येईल. पण एक थ्रिल म्हणून त्या वयात त्याप्रमाणे म्हणून मग थ्रिल म्हणून मी म्हटलं, ठीक आहे चालेल. सो 12वीचा अभ्यास करता करता मग मी त्यांना 11वीचं जर्मन शिकवलं आणि त्यानंतर ती सुरुवात ऍक्च्युअली झाली. कारण मी नंतर तो क्लास सोडला, पण त्यांचे पेरेंट्स आले, की बाबा आम्हाला पुढे कंटिन्यू करायचं तर तुम्ही घ्याल का. आणि मग तिथून मग सुरुवात झाली. त्यानंतर आधी जर्मन शिकवलं, मग एका दुसऱ्या क्लासेसमध्ये फोनिक्स म्हणून असतं ते लहान मुलांना शिकवलं. त्यानंतर स्पोकन इंग्लिशच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये मी होते. असं मग हा टोटल किती वर्षांचा प्रवास आणि मग स्वतःच कधी चालू करायचं डोक्यात आलं? साधारण 4 वर्ष, 3 ते 4 वर्ष मी सगळीकडे एक्सपिरियन्स घेत होते, की बाबा टीचिंग नक्की कसं करायचं किंवा ट्रेनिंग जर कोणाला प्रोव्हाइड करायचं असेल तर काय काय म्हणजे एलिजिबिलिटी कशी हवी एका ट्रेनरची. सो त्या सगळ्या गोष्टी मी आधी करत होते आणि नंतर मी 2019 मध्ये स्वतःचं सुरू केलं. ओके. आणि सुरुवात करताना म्हणजे किती लोक सोबत होते किंवा त्यात तो एक्सपिरियन्स कसा होता, की मला सुरुवात करायची, तुम्ही घरच्यांशी वगैरे बोलले तर त्यांच्या रिएक्शन्स कशा होत्या? घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट होता. कारण तुम्ही घरच्यांना स्पेशली कसं कन्व्हिन्स करता, तुमची जी आवड असते ती जर तुम्ही कन्व्हिन्स असाल, की मी ह्या क्षेत्रात खूप जास्त पुढे जाऊ शकते, तर मग घरच्यांना कन्व्हिन्स करणं जास्त अवघड जात नाही. त्यांना समजावून सांगणं हे जास्त मोठं स्किल आहे. सो ते समजावून सांगणं माझ्यासाठी ऍक्च्युली सोपं होतं, कारण घरात बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे त्यांना माहिती होतं, की बाबा ठीक आहे म्हणजे यू कॅन पुल इट. त्यामुळे आधी त्यांना सांगितलं, की असा असा प्लॅन आहे. नंतर मग शनिवार पेठेत जे ऑफिस होतं ते बाबांचं ऑफिस आहे, म्हणून मग तिथे क्लासरूम आम्ही काढलं आणि मग तिथे आधी बघितलं की कसा स्कोप येतोय. त्यामुळे 2019 मध्ये ते जेव्हा सुरू केलं त्यानंतर लगेच 20 मध्ये आपलं कोविडचं सगळं सुरू झालं आणि आधीपासून ऑनलाईनला शिफ्ट व्हायचं होतं, पण ऑफलाईनचा लोड जास्त होता. कारण सुरुवातीला मी एकटीच करत होते सगळं इंग्लिश आणि जर्मन आणि जे आधीचे इन्स्टिट्यूट्स होते त्यांचे स्टुडंट्स होतेच. त्यामुळे त्यांनी मग माझ्याकडे ते शिफ्ट झाले टीचिंगमुळे. सो मग 2019
साधारण जानेवारीपर्यंत ऑफलाईन घेतलं. त्यानंतर मग ऑनलाईनचा प्रवास जास्त सुरू झाला सुरू झाला. आणि त्याला खूप जास्त अनएक्सपेक्टेडली खूप जास्त सरप्राइझिंगली रिस्पॉन्स चांगला होता. आणि आता आपण कुठे कुठे सर्व्हिस देतोय की फक्त ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे कसं नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. हायब्रिड मोडही आहे. 2 ब्रांचेस आहेत, एक सदाशिव पेठेत आणि एक शनिवार पेठेत. ओके. सो काही मुलं ज्यांना शाळेत ऑलरेडी सब्जेक्ट आहे जर्मन किंवा फ्रेंच, सो त्यांचं पण कोचिंग असतं आणि काही असे प्रोफेशनल्सही आहेत ज्यांना कंपनी स्विच करायचे आहे किंवा त्यांना काही स्टुडंट्स आहेत ज्यांना मास्टर्ससाठी फॉरेनमध्ये जायचंय, सो त्यांच्यासाठी सुद्धा आहे. एक वेगळी लँग्वेज शिकणं आणि त्यातून एक आपलं वेगळं करिअर होणं हे कितपत पॉसिबल आहे, त्याच्याकडे तुमच्याकडे काय बेस्ट सोल्युशन्स आहेत? बरोबर. आता मुद्दा असा होतो ना की इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिसिन आहे, सो इथे आपल्याला बॅचलर्स पर्यंत तुम्ही इथे शिकता. त्यानंतर हायर ऑपॉर्च्युनिटीजसाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी तुम्ही जर बाहेरच्या देशात जायचं असेल तर तुम्हाला बेसिक लँग्वेजेस येणं गरजेचं असतं. सो त्यासाठी जर्मनच्या इंटरनॅशनल एक्झाम्स असतात, फ्रेंचच्या इंटरनॅशनल एक्झाम्स असतात, सगळ्या फॉरेन लँग्वेजेसच्या इंटरनॅशनल एक्झाम्स असतात आणि त्याचं ट्रेनिंग बऱ्यापैकी अवघड असतं. वाटतं तेवढं सोपं नसतं कारण ते आपल्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाप्रमाणे नाहीये. त्यांचे ऑब्जेक्टिव्ह जरी पॅटर्न असला तरी त्यांच्यासाठी लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अशा सगळ्या पॅरामीटर्सवर त्यांना असेस केलं जातं. ओके. मग पण एक नॉर्मल इंजिनिअरिंग करून किंवा नॉर्मल कोणताही ग्रॅज्युएशन कोर्स करून एक जॉब मिळवणं आणि एखादी लँग्वेज कोर्स करून, म्हणजे समजा मी 11-12 आता केली आणि मला एक लँग्वेज कोर्स करायचा आहे, फुल टाइम लँग्वेज करणं, त्याच्यानंतर मला एक जॉब भेटणं, या दोघांमध्ये कितपत फरक असू शकतो? बरोबर. जर तुम्हाला साधारण म्हणजे फॉरेन कंपनीजमध्ये जॉब नसेल हवा किंवा जर्मन कंपनीजमध्ये नसेल हवा तर इट्स बेटर की इट्स ओके इफ यू नो इंग्लिश फक्त तरी चालतं. पण इंजिनियर्स जे आहेत एक्स्पेशली किंवा मेडिकल फील्डमध्ये आहेत, पॅरामेडिकल फील्डमध्ये आहेत, त्यांना जर्मन जॉब्स पण खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. जर्मनीमध्ये सुद्धा आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा आहे आणि इव्हन पुण्यातही आहे कारण पुण्यात बऱ्याच जर्मन कंपनीज आहेत. त्यामुळे मग तिथे जर तुम्हाला रिक्रूट व्हायचं असेल तर मग तुम्हाला बेसिक लेवल्स तरी लागतात. आता तुम्ही बोललेत की 100 पेक्षा जास्त स्टुडंट्स झाले आहेत, तर हे स्टुडंट्स कुठले होते? फक्त पुण्यातले होते, महाराष्ट्रातले होते का पुन्हा भारतातले होते? नाही, सगळ्या ठिकाणून होते. म्हणजे पुण्यात जे आपलं पेठ एरियामध्ये आहे त्यामुळे साधारण जे ऑफलाईन तिकडे शाळा आहेत तर ते ऑफलाईन स्टुडंट्स येतात. पण ऑनलाईन असल्या कारणाने खूप एक्सटेन्सिव्हली काम होतं. सो आतापर्यंत फिनलँड, डेन्मार्क किंवा जर्मनी इटसेल्फ तिथून किंवा फ्रान्समधनं सुद्धा स्टुडंट्स आहेत, अमेरिकेमधनं आहेत, लंडनमधनं आहेत. आताची एक स्टुडंट आहे शिकागो मधली आहे किंवा जॉर्जियामधली आहे. सो अशा सगळ्या वेगळ्या ही जे स्टुडंट सगळे आपल्याला ऑनलाईन घेत आहेत आणि सगळ्यात जास्त असा विषय पण येतो ना की कुठल्या लँग्वेज मध्ये जास्त डिमांड आहे? बरोबर. कोणत्या लँग्वेजसाठी? म्हणजे फक्त जर्मनीच आहे का जापनीजला पण तितकेच डिमांड आहे, कुठल्याला आहे? आणि मराठी पालकांच्या मध्ये पण हा डाऊट असतो की तीच लँग्वेज केली आणि जर समजा नाहीच करिअर सेट झालं तर पुढे काय करायचं? नाही, हा खूप जास्त कॉमन प्रश्न आहे आणि सगळ्यात आधी आम्हाला तोच प्रश्न विचारतात. कसं होतं की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात? जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय किंवा तुम्ही मेडिसिनमध्ये आहात तर त्या देशातली आपल्या देशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे त्या फील्डसाठी त्यावर जास्त ते अवलंबून आहे. म्हणून जर तुम्ही रिसर्च केला की तुम्हाला बाबा कम्प्युटरमध्ये जायचंय, कम्प्युटर इंजिनियर आहात किंवा कम्प्युटरमध्ये किंवा AI मध्ये काही करायचंय तर मग जापनीज कसं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. किंवा जर तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे जर इंजिनिअरिंग करत असाल तर इंजिनियर्स किंवा मेकॅनिकल स्पेशली ऑटोमोबाईलमध्ये जास्त जर्मनचा स्कोप आहे किंवा तिकडच्या देशांची आपल्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. सो मग अशा वेळेस तुम्ही तुमचं मेन ग्रॅज्युएशन कशातनं केलंय आणि त्याला अलाइड म्हणून तुम्ही लँग्वेज घेऊ शकता. आणि आता जे तुमच्याकडे स्टुडंट्स आहेत किंवा जे बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी काम करत असतील किंवा काम करत आहेत, तर असं कोणत्या स्टुडंटचं आहे का की जो खूप चांगल्या ठिकाणी प्लेस झालाय आणि त्याचं काही एक्झाम्पल्स आपल्याला लोकांना सांगता येईल का? अगदीच. कारण इथे जे शिकल्यात ते आता जर ग्रॅज्युएशन पासून ते आपल्याकडे असतात, साधारण त्यांच्या 2nd-3rd इयर पासून असतात आणि त्यांचं जोपर्यंत ग्रॅज्युएशन होतं त्यांच्या तोपर्यंत लेवल्सही होत झालेले असतात. त्यामुळे त्यांना इट इज व्हेरी इझी फॉर देम टू अप्लाय इन फॉरेन कंट्रीज कारण त्यांना भाषा येत असते आणि त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं असतं. सर्टिफिकेशन तिथे प्रोव्हाइड केलं की त्यांना तिथे प्लेसमेंटही होते किंवा युनिव्हर्सिटीजमधनं त्यांना चांगलं म्हणजे दे कॅन गेट ऍडमिशन देअर असं सुद्धा होतं. असं कोणी आहे का की तुमच्याकडे लँग्वेज शिकले आता चांगल्या पॅकेजवरती त्यांना भेटले? हो. साधारण म्हणजे बराच डिफरन्स होतो कारण इकडून माझ्याकडे एक मला सांगायला आवडेल, एक सिंगापूर मध्ये होत्या, अख्खी फॅमिली होती त्यांची आणि त्या फॅमिलीमधले मदर, फादर आणि मुलं अशी 4ही जणांनी आमच्याकडे कोचिंग घेतलं होतं कारण त्यांना जर्मनीमध्ये शिफ्ट व्हायचं होतं. सो
बिकॉज दे न्यू जर्मन, बिकॉज ऑफ गुड ट्रेनिंग, त्यांना मग तिथे चांगलं पॅकेज मिळालं. आधी त्यांचे हस्बंड गेले, त्यानंतर त्या गेल्या आणि नंतर आता त्यांची मुलंही तिथे आहेत. आणि तिथे कसं होतं की लगेच म्हणजे तिथे 2 ऑप्शन्स असतात शाळांमध्ये, जर्मन शाळांमध्ये टाकायचं का इंग्लिश शाळांमध्ये. सो आधी त्यांना ऑलरेडी त्यांच्या मुलांना जर्मनसाठी ट्रेन केल्या कारणाने मग जर्मन शाळांमध्ये त्यांना जास्त व्यवस्थित कम्फर्टेबल झालं. ओके. आणि समजा आता एखादे पालक आहेत किंवा कुणीही आहेत तर त्यांना आपण एखाद्या लँग्वेजला देणार आपली काउन्सिलिंग कशी असते, त्याला आपण काय फीज वगैरे घेतो का, किंवा आणि जेव्हा पुण्यामध्ये आता महाराष्ट्राच्या बाहेर एखादं येणार आहे त्यांना आपल्या आसपास कशी सर्व्हिसेस मिळतात आणि आपला काय अप्रोच असतो बाहेरनं येणाऱ्या एखाद्या स्टुडंट तर त्यांना तुम्ही कशी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? बाहेरून एक्स्पेशली महाराष्ट्रातल्या ज्या गावातनं मुलं आलेली असतात त्यांना एवढी आयडिया नसते. दे आर व्हेरी टॅलेंटेड, खूप जास्त हुशार मुलं असतात, पण डिरेक्शन माहीत नसते. सो त्याच्यासाठी कन्सल्टेशन असतं, इव्हन करिअर काउन्सिलिंगही असतं. सो त्यांचं अनालिसिस करून आपण सगळ्या गोष्टी त्यांना आपण कन्सल्ट करतो आणि कन्सल्टेशन आपलं फ्री असतं. कोचिंग फीज आपल्या असतात आणि नंतर जे इंटरनॅशनल एक्झाम्स असतात त्याच्या फीज त्यांना त्या इन्स्टिट्यूटला भरायला लागतात. पण जे कन्सल्टेशन आहे की बाबा मी आता हे 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 केलंय पण आता मला पुढे काय करायचं हे माहित नाही, सो त्याच्या टेस्ट असतात करिअर गायडन्सच्या आणि त्याचा आपण गायडन्स देतो त्यांना. कन्सल्टेशन इज फ्री ऑफ कॉस्ट. आणि आता आपल्याकडे एक बॅच मध्ये किती असतात आणि आपण कसं त्यांना आपले किती ट्युटर्स वगैरे आहेत? येस, आता आपल्याकडे साधारण 5 ट्रेनर्स आहेत वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेससाठी. सो फ्रेंचसाठी 2 आहेत, मात्र जॅपनीजसाठी पण 1 आहे, जर्मनसाठी 3 ट्रेनर्स आहेत. सो असे ते काय म्हणतात तर ॲज पर अवेलेबिलिटी असं आहे. पण कोर 5 जणांची टीम आहे विथ 2 काउन्सिलर्स असं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की त्यांना आपण कसं गाईड करतो किंवा काय, सो वी हॅव एक्सपर्ट्स. म्हणजे असं नाही आहे की कुणीही गाईड करताय, त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असलेले किंवा साधारण मिनिमम 5 ते 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेली लोक. सगळा स्टाफ एक्सलंट स्टाफ आहे. येस येस. थोडक्यामध्ये जर असं आपल्याला विचारायचं असलं की समजा मी लँग्वेज कोर्स केला किंवा एखादा मी ग्रॅज्युएशन करतोय, ग्रॅज्युएशन करत एक लँग्वेज कोर्स करतोय, मला पुढे फक्त माझं कोर फील्ड सोडून अजून कोणकोणत्या ठिकाणी मला जॉब ऑपॉर्च्युनिटी रेज अप होऊ शकतात? जसं की मी इंजिनिअरिंग करतोय, मला माहिती आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री मला होऊ शकतं, किंवा डॉक्टर की करतोय मेडिकल मध्ये होऊ शकतं, तर अजून कोणकोणत्या क्षेत्रामध्ये मला एंट्री मिळू शकते? राईट. सो ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही रिक्रूट होऊ शकता किंवा इंटरप्रिटर म्हणून होऊ शकता, किंवा काही वेळा जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात कॉर्पोरेट ट्रेनिंग, सो यू कॅन बी अ कॉर्पोरेट ट्रेनर ऑल्सो इन दॅट फील्ड. सो तुमच्या पण ह्या सगळ्यासाठी ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर किंवा जर कॉर्पोरेट ट्रेनर व्हायचं असेल तर तुम्हाला हायर लेवल्स लागतात. इंजिनिअरिंग तुमच्याकडे ऑलरेडी ग्रॅज्युएशन असतं त्यामुळे 3 लेवल्स सफिशियंट असतात जर्मनच्या एस्पेशली. पण जर तुम्हाला कोर शिकवायचंच असेल कोणाला तर तुम्हाला 6-7 लेवल्स करणं गरजेचं असतं. तर तुम्ही टीचिंगसाठी किंवा ट्रेनिंग देण्यासाठी. टुरिझम मध्ये आहे का स्कोप याच्यामध्ये जर करायचं असलं आपल्याकडे, तर टुरिझमचा स्कोप कसा असतो? म्हणजे मला फक्त भारतातच जॉब मिळतात का ओव्हरसीज पण अपॉर्च्युनिटीज असतात? येस, ओव्हरसीजही अपॉर्च्युनिटीज असतात. एस्पेशली कसं झालं सध्या जे काही आम्ही बघतोय की ट्रेनर्स जास्त मिळत नाहीयेत. सो तुमचे कॉर्पोरेट जॉब्स वगैरे आहेत तिथे मे बी स्टॅग्नन्सी असू शकते, पण ट्रेनर्स किंवा टीचर्स ते जास्त अवेलेबल नाहीत, कारण खूप हार्डली काही लोक हे जॉब्स घेतात. त्यामुळे जास्त अपॉर्च्युनिटी एस्पेशली दुबईसारख्या कंट्रीजमध्ये सुद्धा दे डोंट गेट टीचर्स, जर्मन टीचर्स, मध्ये स्कूलमध्ये असो किंवा कॉलेजेसमध्ये असो. सो अशा बऱ्याच म्हणजे गोष्टी आहेत की तुम्ही जर जर्मन किंवा कुठलीही भाषा घेत असाल आणि तुम्हाला जर टीचिंग आवडत असेल किंवा ट्रेनिंग आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ते शिकून पुढे जाऊ शकतो. आपण जेव्हा सुरुवात तुम्ही केली तर तुम्हाला कसे टीम मेंबर्स कसे जॉईन होत आले आणि तुम्ही त्याच्यामध्ये पण काय सिलेक्शन क्रायटेरिया ठेवला होता का? हो, सिलेक्शन क्रायटेरिया तर होताच, कारण टीम जेवढी जास्त तुमची चांगली असते तेवढं तुम्ही जास्त पुढे प्रोग्रेस करता. त्यामुळे इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की माझ्याकडे चांगली लोक आहेत. सो ट्रेनर्स जेव्हा आम्ही सिलेक्ट करतो तेव्हा त्यांची एलिजिबिलिटी आम्ही ही बघतो की ते वेल क्वालिफाईड आहेत आणि एक्सपिरियन्स्ड आहे. काही काही फ्रेशर्स सुद्धा असतात, त्यांना मग आम्ही कंटेंट रायटिंगचं किंवा सोशल मीडिया हँडल करण्यासाठी देतो किंवा लहान मुलांच्या बॅचेस देतो. सो इट गोज विथ फ्रेशर्स टू एक्सपिरियन्स्ड. म्हणजे ह्या कामात पुढे जाताना किंवा हे सगळं करताना की अप्स अँड डाऊन्स तर सगळ्यांनाच येतात, तर तुम्हाला असं काही एखादा अप अँड डाऊन होता का आणि त्यात तुम्ही कसं मॅनेज केलं स्वतःला? बरोबर. अप्स अँड डाऊन्स म्हणण्यापेक्षा सर्व्हिस प्रोव्हायडिंग इंडस्ट्री असल्या कारणाने खूप जास्त संबंध लोकांशी येतो आणि क्राऊड जो आपला आहे तो जास्त मुलांचा आहे, अकॅडमिक मुलांचा. त्यामुळे जे पालक आहेत ते सुद्धा मेजर रोल प्ले करतात ह्या सगळ्यामध्ये. आणि कधी कधी असं होतं ना की एक डिस्क्रिपन्सी असते की बाबा आपण शिकवतो, मुलंही लक्ष देतात, पण परीक्षेच्या क्षणी मुलांना काय वाटेल किंवा ते काय लिहितील ते पूर्णपणे त्या
परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे रिझल्ट आल्यानंतर काही पेरेंट्सची निराशा होते की बाबा की मे बी ट्रेनरने नीट शिकवलं नाहीये किंवा आम्ही तुमच्याकडे मुलं देतो शिकवायला, म्हणजे शिकून त्यांनी खूप जास्त मार्क्स आणायला, त्यामुळे ती सगळी तुमची जबाबदारी आहे. सो एक जबाबदारी ढकलण्याचा अप्रोच खूप असतो पेरेंट्सचा. त्यामुळे आम्हाला ते त्यांना काम डाऊन करायला लागतं की सगळी जबाबदारी ट्रेनरची नसते, किंवा कुठेतरी इंटरॅक्टिव्ह सेशन्स होतात, किंवा कुठेतरी क्लासरूममध्ये मुलं खूप ऍक्टिव्ह असतात पण एक्झाममध्ये एक्झाम फोबियामुळे कदाचित ते परफॉर्म करू शकत नाहीयेत. सो असं पेरेंट्सला पण कधी कधी काउन्सिलिंग करायला लागतं. ओके. तो एक आहे. आणि आता थोडक्यात जर समराईज करायचं म्हटलं तर तुमच्या आता सर्व्हिसेस काय काय आहेत आणि तुम्ही आता लोकांपर्यंत कसं डिलिव्हर करताय, लोकांना काय बेनिफिट होऊ शकतो, थोडक्यात काय सांगा. सो आतापर्यंत जसं मी म्हटलं की फॉरेन लँग्वेजेस आहेत, सो स्पोकन इंग्लिश आपलं कोर आहे. कारण स्पोकन इंग्लिश जसं बाहेरच्या क्लासेसमध्ये जास्त फोकस ग्रॅमरवर असतो किंवा जास्त कम्युनिकेशनवर असतो, सो आपलं दोन्ही आहे. सो ग्रॅमर, कम्युनिकेशन, वोकॅब्युलरी, सो यू गेट एव्हरीथिंग इन वन क्लास. आणि आपलं एक इंग्लिश कम्युनिटी सुद्धा आहे. सो असं नाही होत की क्लास सोडल्यानंतर तुम्हाला काही कनेक्ट नसतो इंग्लिश लँग्वेजशी. सो तुम्ही तरी सुद्धा आपले इंग्लिश मेंटॉर दिलेले असतात आणि मग तुम्ही त्या इंग्लिश मेंटॉरला तुम्ही सगळ्या गोष्टी विचारू शकता. पुढचे 6 महिने तुम्हाला तो गायडन्स मिळतो. सो इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, स्पॅनिश या सगळ्याचे अकॅडमिक कोर्सेस पण आहेत. हॉबी म्हणून शिकायचं असेल तर ते सुद्धा आहे, किंवा इंटरनॅशनल एक्झाम्स द्यायचे असतील तर ते सुद्धा आहे. आणि करिअर गायडन्स किंवा कन्सल्टन्सी त्या गोष्टी तर फ्री ऑफ कॉस्टच आहे. एक्झॅक्टली आपल्याला काउन्सिलिंगला यायचं असलं तर लोकांना काही सांगावं लागतं का, कसं असतं प्लॅन? नाही, आपली वेबसाईट आता लॉन्च होतीये आणि साधारण त्याच्यावरही नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. सो तुम्ही डायरेक्ट त्यांना अप्रोच केलं की ते तुमची म्हणजे एक अपॉइंटमेंट बुक करतात. ट्रेनर बरोबर बोलायचं असेल तर तुम्ही ट्रेनरशी बोलू शकता त्यांच्या टाइम स्लॉट्समध्ये, किंवा तुम्हाला काउन्सिलर सुद्धा हेल्प करतात. आताच्या या आजवरच्या या प्रवासामध्ये असं काय एखादा एक्सपिरियन्स आहे का, किंवा असा एखादा स्टुडंट आहे की तो तुमच्याकडे येण्याआधीची त्याची लाईफ त्याने सगळं सांगितलं असेल की हा या प्रॉब्लेमला जातोय, काउन्सिलिंग झालं, त्याने क्लासेस केले आणि त्याला एक चांगला प्लस पॉईंट आता भेटलाय, असं काहीतरी आहे का? तर काय एक्सपिरियन्स शेअर करू शकाल? हो, असे बरेच एक्सपिरियन्सेस आहेत, एस्पेशली इंग्लिश लँग्वेजसाठी आहेत. कारण कसं होतं, मी म्हटल्याप्रमाणे की गावातनं मुलं जास्त येतात पुण्यात इंग्लिश शिकायला, आणि एस्पेशली MPSC UPSC साठी इंग्लिश खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो त्यांना ते स्कोअर करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे इंग्लिशसाठी बरेच एक्सपिरियन्स असे आहेत. एक स्टुडंट आहे सूरज नावाचा, सो त्याला खूप जास्त बेसिकपासून आपण घेतलं होतं, म्हणजे अल्फाबेट्स पासून 3 लेटर वर्ड्स पासून इंग्लिशचे ते त्याच्या इंटरव्ह्यू क्रॅक करेपर्यंत. सो इट वॉज अ व्हेरी गुड जर्नी. सो पहिल्या इंटरव्ह्यू ही कुडंट पास, बट लेटर ऑन आय गेस सेकंड थर्ड इंटरव्ह्यू आय गेस त्याने ज्या कंपनीमध्ये दिला, सो ही पास दॅट इंटरव्ह्यू. त्याचं साधारण नॉर्मल बेसिक ग्रॅज्युएशन त्याने केलं होतं गावातून, पण जे ऍक्सेंट आहे किंवा जे प्रोनाउन्सिएशन्स खूप फाईन लागतात इंटरव्ह्यूला ते नव्हते. त्यामुळे आपण त्यांना फार बेसिक रफ पासून स्किल्ड इंग्लिश पर्यंत घेऊन गेलो आपण त्याच्यामध्ये. डेफिनेटली. मग जर तुम्हालाही जर कसं वेगळं काहीतरी करायचं, वेगळं शिकायचंय आणि जर सध्या कुठे जॉब करताय, जॉब स्विच करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा लँग्वेज बेनिफिट भेटत असला, मला जर्मन शिकायची आहे, स्पॅनिश शिकायची किंवा कोणत्याही लँग्वेज बद्दल किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा जर तुम्हाला असं थोडंसं स्वतःला इम्प्रोव्हाइज करायचंय, कितीतरी गोष्टी असू शकतात, तुम्ही एकदा काउन्सिलिंग करून घ्या. त्याच्यात तुम्हाला काही चार्जेस घेत नाहीयेत. आणि डेफिनेटली जर तुम्हाला अशा एखाद्या एक्सपर्ट्सना जेव्हा तुम्ही भेटता, जेव्हा ते तुमच्याशी बोलतात, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढते, तुमच्यामध्ये कुठं काय इम्प्रोव्हाइज करायची गरज आहे त्याबद्दल सुद्धा माहिती भेटते. तर डेफिनेटली तुम्ही एकदा मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव, नंबर, पत्ता सगळं काही देतोय, तुम्ही त्यात चेक करू शकता. आणि हो, जर समजा तुम्हाला काय क्वेरी असली तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आमची टीम किंवा पर्टिक्युलर क्लासची टीम सुद्धा तुम्हाला डेली कॉन्टॅक्ट करेल. थँक्यू सो मच.